पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल व एक मुलगी घरामध्ये असेल तर 3 लाख रुपये सरकार तुम्हाला देणार आहे। नवीन योजना आली आहे, सरसकट सर्वांना 1 रुपया भरून हा अर्ज आता करता येणार आहे। तुम्हाला हा लाभ आता 1 रुपया भरून अर्ज करून हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोफतपणे घेता येणार आहे। राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी योजना आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सुरू करण्यात आली आहे। तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल आणि जर तुमच्या घरामध्ये एक मुलगी असेल, मग एक मुलगी असू द्या, त्या ठिकाणी 2 मुली असू द्या, 3 मुली असू द्या, जर तुमच्या घरामध्ये एक जरी मुलगी असेल तर आता तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून गुड न्यूज आली आहे। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। जर तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 3 लाख रुपये अनुदान आता सरकार देत आहे। गोरगरीब नागरिकांच्या मुली शिकाव्यात व त्या पुढे जाव्यात, स्वतःचे भवितव्य मुलींसाठी सुधाराव्यात, यासाठी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांच्या मुलींच्या आईवडिलांना आता सरकारच्या माध्यमातून 3 लाख रुपयांचे अनुदान सरकार आता देऊ लागले। मग याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे, यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजून या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे तुमच्या जर घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, आता तुमच्या घरामध्ये एक मुलगी असेल, 2 मुली असेल, त्या ठिकाणी आता 3 मुली असतील, तर सर्वांना लाभ हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे। तुमची मुलगी पहिलीला असू द्या, दुसरीला असू द्या, तिसरीला असू द्या, वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली असू द्या, तरी सुद्धा या मुलींना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड वरती आता सरकारच्या माध्यमातून आता अनुदान सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। एक मुलगी असेल तर सर्वात मोठा लाभ आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। 2 मुली घरात असतील तर एक मुलगीपेक्षा थोडा कमी लाभ भेटणार आहे आणि 3 मुली असतील तर तुम्हाला थोडा कमी लाभ असणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन योजना खास मुलींसाठी काढण्यात आल्या, ज्याचा लाभ आता तुम्हाला सर्वांना या ठिकाणी घ्यायचा आहे। आता बघा हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे हे सविस्तर आपण या ठिकाणी आता जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। बघा आता तुम्हाला यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत, काही अटी आहेत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। म्हणजे त्याचं कारण म्हणजे काही कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत आणि ही कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे। अर्ज कसा भरायचा आहे, अगदी तुमच्या मोबाईलवरती 2 मिनिटांच्या आतमध्ये हा अर्ज कसा भरता येणार आहे, ती सुद्धा प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आता करून दाखवणार आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी मोबाईलवरती तुम्हाला या ठिकाणी आता स्टेप बाय स्टेप अर्ज कसा भरायचा करून दाखवणार आहे। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आता एखादी जरी मुलगी असेल किंवा 2 मुली असतील, 3 मुली असतील, मग ती कितवीत पण शिक्षित असू द्या, पहिलीत असू द्या, 10वीत असू द्या, तुमची मुलगी 8वीत असू द्या, 9वीत असू द्या, सर्वांना सरसकट लाभ सरकारच्या माध्यमातून वेगवेगळा लाभ आता देण्यात येत आहे। तुमच्या घरामध्ये आता या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। रेशन कार्ड असणाऱ्या मुलींच्या पालकांना आता 3 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी, भवितव्य त्यांचं सुधारण्यासाठी मिळत आहेत। मुलींच्या मातापित्यांसाठी मोठी धमाकेदार योजना या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड वरती सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। आता बघा मुलींच्या पालकांना मिळणार 3 लाख रुपये। तुम्हाला एक मुलगी असू द्या, 2 मुली असू द्या, घरामध्ये 3 मुली असू द्या, तरी सुद्धा तुम्हाला हा लाभ सरसकट सर्वांना आता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। म्हणजे मुलींच्या पालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय आता या ठिकाणी घेतलेला आहे, ज्यामध्ये आता मुलींच्या पालकांना म्हणजेच आईवडिलांना 3 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। आता तुमच्या घरात मुलगी जर त्या ठिकाणी असेल, 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, पहिलीला असू द्या, दुसरीला असू द्या, तिसरीला असू द्या, किंवा त्या मुलीचं 18 वर्ष पूर्ण झालेलं असू द्या, कोणत्याही वयातील असू द्या, त्या मुलींना आता हा लाभ मिळणार आहे। एक मुलगी असू दे, 2 मुलगी असू दे, 3 मुली असू दे, 3 लाख रुपये प्रत्येक माता पित्यांना आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे। राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा निर्णय आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी घेतलेला आहे। आता या योजनेचे फॉर्म आता कालपासून या ठिकाणी सुरू झालेत। मुलींच्या मातापित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या पोषणासाठी
3 लाख रुपये या ठिकाणी सरकारकडून आता देण्यात येत आहेत। मुलींच्या वयानुसार लाभ आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे, ज्याचे अर्ज कालपासून सुरू झालेत। आता हा लाभ नेमका तुम्हाला कसा मिळवायचा आहे, अर्ज नेमकं तुम्हाला कुठे करायचा आहे, कुठे मिळवायचा हा अर्ज, कुठे जाऊन अर्ज जमा करायचा आहे, कोणती कागदपत्रे तुम्हाला आता अर्ज भरताना लागणार आहेत, काही पात्रता सरकारने ठेवलेली आहेत, अर्ज भरल्यापासून किती दिवसांनी पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येतात, संपूर्ण सविस्तर डिटेल्स माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। मुलींच्या पालकांसाठी खूप धमाकेदार योजना सरकारने आता या ठिकाणी काढलेली आहे। आता ही योजनेची सखोल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे, तरच तुम्हाला व्यवस्थित याचा अर्ज कसा भरायचा ते समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा। राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय मुलींच्या पालकांना आलेला आहे। 3 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी देण्यात आता येत आहेत। आता बघा या ठिकाणी सरकारने काय सांगितले तुम्हाला, आता एक मुलगी घरामध्ये असू द्या, 2 मुली असू द्या, 3 मुली असू द्या, हा लाभ सर्वांना मिळणार आहे। यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलींच्या वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपात हा पैशांचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। म्हणजे तुमची मुलगी आता जन्मली असू द्या, 1ली मध्ये असू द्या, 2री मध्ये असू द्या, 5वी मध्ये असू द्या, अगदी तिचं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण जरी झालं असेल तर त्यांना संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला हा लाभ सर्वांना मिळणार आहे। आता मुलींसाठी पालकांना 3 लाख रुपये देण्यात येणार आहे। कालपासून अर्ज याचे सुरू झालेत, त्यामुळे आता बघा अर्ज कसा भरायचा, नक्की काय काय कागदपत्र लागणार आहेत, कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा। बँक खाते यासाठी कोणतं लागतं असतं, आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हा अर्ज त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे। म्हणजे या अर्ज भरून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुमच्या मुलीचं वय किती आहे त्यानुसार लाभ भेटणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघू शकता, महिला व बाल विकास विभागामार्फत हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। साधारणपणे 1, 2, 3 म्हणजे 4 पानी अर्ज आहे, तर तो तुम्हाला भरायचा आहे। मग हा फॉर्म नेमकं कुठं डाउनलोड करायचं आहे हे देखील तुम्हाला पुढे सविस्तरपणे समजणार आहे। तसेच हा फॉर्म मध्ये नेमकं काय काय गोष्टी असणार आहेत, कसा फॉर्म भरायचा, कुठे जमा करायचा, सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। पण सगळ्यात आधी यासाठी आपण पात्रता जाणून घेणार आहोत। आपण या ठिकाणी पात्रता कोणकोणत्या आलेत बघा। आता या ठिकाणी बघा, लेक लाडकी योजना 2025 पात्रता व नियम बघा। या ठिकाणी महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे, या योजनेसाठी कोण फॉर्म किंवा कोण अर्ज करू शकतो, लेक लाडकी योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी या ठिकाणी लागणार आहेत, सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे। पहिली अट आहे बघा, या ठिकाणी आता पात्र असण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा असावा। बघा, तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असावा असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय। बघा, महाराष्ट्रातील रहिवासी असाल तरच या मुली योजनेसाठी पात्र। त्यानंतर पुढची बघा, लेक लाडकी योजना 2025 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे। महाराष्ट्र राज्यातीलच फक्त मुली तुम्ही असाव्या लागतात, महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेसाठी लाभ घेऊ शकत नाही। त्यानंतर 5वी पात्रता आहे, राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील। म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक मुली यासाठी पात्र राहणार आहेत। त्यानंतर 6वी बघा, या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खातं उघडणं आवश्यक आहे। म्हणजे तुमच्या मुलीचं बँक खातं यासाठी उघडणं आवश्यक आहे। म्हणजे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, आता लाडकी बहीण योजनेचा लाभ बघा, म्हणजे लेक लाडकी योजनेचा लाभ 18 वर्ष होईपर्यंत, म्हणजे तुमची मुलगी आता या ठिकाणी 1लीत असू द्या, जन्मली असू द्या, 18 वर्षापर्यंत तुम्हाला लाभ भेटणार आहे। आता बघा या ठिकाणी आता पाहू शकता, अर्जासोबत जोडायची कागदपत्रे। आता तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे, त्यासाठी कागदपत्र बघा कोणकोणती लागणार आहेत। लाभार्थीचा आता जन्मदाखला म्हणजेच मुलीचा जन्मदाखला तुम्हाला लागणार आहे। कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। बघा, सर्वांनी लक्षात ठेवा, वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं। लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम प्रभावी वेळी ही अट रचित राहील। म्हणजे तुमच्या लाभार्थी मुलीचं आधार कार्ड लागणार आहे, पालकांचे आधार कार्ड, मुलगी लहान असेल 18 वर्षापेक्षा कमी वय असेल तर त्या ठिकाणी दोघांचं जोडून खातं तुम्हाला, जॉईंट खातं तुम्हाला बँकेत उघडायचं आहे। म्हणजे आता मुलगी लहान असेल तर पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स बघा, बँकेच्या पासबुकचं पहिले पान आहे तर त्याचं झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर पुढचं कागदपत्र बघा, रेशन कार्ड
पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड संक्षिप्तरित्या प्रत म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्डाचं तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स लागणार आहे। त्यानंतर मतदान ओळखपत्र तुमच्या त्या ठिकाणी पालकांचं मतदान ओळखपत्र लागणार आहे। शाळेचा दाखला मुलीच्या, त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या कुटुंबाचे शस्त्रक्रिया प्रमाणपत्र। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही नेमकं काय आहे, या योजनेचा लाभ तुमच्या मुलींना कसा कसा मिळतो या ठिकाणी सविस्तर पाहूया। बघा या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता, सविस्तरपणे तुम्हाला सांगतो, जर मुलीचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला 5,000 रुपये लगेच सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहेत। त्यानंतर मुलगी पहिलीमध्ये गेल्यानंतर बघू शकता 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। मुलगी 6वी मध्ये गेल्यानंतर 7,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। त्यानंतर मुलगी 18 वर्ष मुलीचं पूर्ण झाल्यानंतर सर्वात मोठा लाभ भेटणार आहे बघा, 75,000 रोख तुम्हाला मिळतील मुलगी 18 वर्ष झाल्यानंतर। एकूण लाभ तुम्हाला मिळणार आहे 1,10,000 रुपयेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी 1,01,000 रुपयेपर्यंत तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे। मग आता लेक लाडकी योजनेसाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, सर्वांनी ते आता लक्ष देऊन बघा। लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। जर तुम्हाला लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहेत बघा, फक्त ऑनलाईन पद्धतीने याची अर्ज नाही आहेत, ऑफलाईन पद्धतीने आहेत। म्हणजेच या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही। ज्याही पालकांनी त्यांच्या मुलींसाठी हा फॉर्म भरायचा आहे त्यांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये गावातील अंगणवाडी सेविकांकडे हा अर्ज भरायचा आहे। म्हणजेच काय सांगितले स्पष्टपणे, तुमच्या गावातील अंगणवाडी असते तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुटलेत, तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल ही कागदपत्रे सांगितलेली घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरून हा लाभ नक्की घेऊ शकता। हा लाभ तुम्ही नक्की घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।